हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्ञाना ब्लॉग्स. खूप दिवसांनी मी ब्लॉग करते, तसा मला निवांत जरा वेळ मिळाला आहे. आज मी शूट करतोय ह्या सिरियलमधली लग्नानंतर होईलच प्रेममधली काव्या आणि पार्थची पहिली वटपौर्णिमा, खरं तर पहिला सण लग्नानंतरचा. म्हणून म्हटलं आज व्लॉग करावं, तुम्हाला आज मी कशी रेडी होतीये हे दाखवावं, आम्ही काय मजा मस्ती करणार आहे हेही दाखवावं. सो लेट्स मूव ऑन टू द व्लॉग. माझं ओव्हरऑल मेकअप रुटीन तुम्हाला एव्हाना माहीत झालंच असेल. मी बरेच गेट रेडी विथ मी ब्लॉग्स ह्याच्या आधी केलेले आहेत सेटवर काव्याचे. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, मी मॉइश्चरायझर लावणार आहे स्किन केअरनी. मी आजही मेकअपची सुरुवात करणार आहे. सो लेट्स गो. डन. मॉइश्चरायझर लावून झालंय. आता फाउंडेशन. हेच माझं कॉन्स्टंट आहे. मेकअप प्रॉडक्ट्स माझे कधी चेंज झालेले नाही आहेत गेल्या एक 3-4 वर्षात तरी. सो ही शुगरची फाउंडेशन स्टिक जी मी रोज वापरते. आज साडीचा लुक आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, अंबाडा करणार आहोत. गजरा आणि गुलाबाची फुलं, गुलाबाच्या पाकळ्या, अशा सगळ्या गोष्टी आजच्या लुकमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत अंजलीने. सो ते अंजली तिचं काम करते आहे आणि मी आता माझा मेकअप पटपट कम्प्लीट करते. डन विथ द फाउंडेशन. आता PACची कॉम्पॅक्ट पावडर लावते मी. कटिंग आणि ब्लश. हीच माझी नेहमीची पॅलेट मार्सची. आज मी शुगरचा हा ब्लश वापरतीये, मॉव्ह मार्बल. हा थोडा जास्त पिगमेंटेड आहे आणि साडी आणि तसा ट्रेडिशनल लुक करायचा आहे, त्याच्यामुळे थोडं डार्क ब्लश लावते. नोज कटिंग करायचं राहील. आज ना जरा गडबड आहे, कारण आम्ही आउटडोर शूट करतोय आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. नेहमीच टेन्शन असतं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आउटडोर शूट करायला. आम्ही बाहेर आलो तेव्हा पटपट पटपट शूट करू. कधी पाऊस येईल आणि कधी तो आपल्याला दगा देईल काही सांगता येत नाही. पाऊस पडणं गरजेचं आहेच आहे, पण शूटच्या वेळी नाही यार. फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, कटिंग, ब्लश सगळं झालंय. आता आय मेकअप पटपट पटपट करते. खरंच पावसामुळे आहे ना आज जाम टेन्शन आलंय. कधी पाऊस पडेल आणि कधी आपल्याला तो टेन्शन देईल आणि शूट थांबवावं लागेल की काय, इतकं आभाळ भरून आलंय. आय शॅडो पण मी फार चेंज नाही करणार आहे. हीच माझी पॅलेट मी यूज करणार आहे, स्विस ब्युटीची अल्टिमेट शॅडो पॅलेट.
आयब्रो. डन. आता मला लायनर करायचं पण हेअर करून झाल्यावरती मी लायनर करते. तर आपण बघूया अंजली माझं हेअर कसं करते. नंदिनी ताईचा सीन चालू आहे. बाय द वे नंदिनी ताई वडाची पूजा करते. तिच्या नवऱ्याला भाजलाय त्यामुळे तो इथे आलेला नाहीये वटपौर्णिमेसाठी. पण काव्या आणि काव्याचा नवरा पार्थ हे दोघंही आलेच. नंदिनी ताईचा छोटंसं काहीतरी एक कट आहे तो झाला की मी आणि पार्थ सेटवर जाणार आहोत. मी चहाच प्यायला नाहीये. तेच म्हटलं काहीतरी गडबड आहे. जिथे शूट चालू आहे मी त्यांना. आज आम्ही आमच्या नेहमीच्या सेटवर नाही आहोत. अदरवाईज मी मेकअप रूममध्ये आले की सगळ्यात आधी चहा येतो आमचा, म्हणजे नंदिनी ताईसाठी आणि माझ्यासाठी. आम्हाला दोघींनाही एक गाडीत पेट्रोल टाकल्यासारखं सकाळी सकाळी चहाने सुरुवात करायची आवडच आहे. आणि जरा तरतरी येते ना छान. पण आज आम्ही आउटडोर शूट करत असल्या कारणाने सगळ्यांचे स्पॉट दादाच तिकडे आहेत अंजलीने सांगितल्याप्रमाणे. आता बहुतेक मी सेटवर गेले तिकडे पोहोचले की मला चहा मिळेल. मिळाला असतं तर मजा आली असती. एकतर पाऊस असं छान गारठाय हवेत, मग चहा तर पाहिजे ना यार. असं काहीसं आम्ही केलेलं आहे. मागे डोनट लावणार आहेस ना. डोनट लावून आंबाडे घालणार आहेत अंजली ताई. इथं पिनच लाव. आंबाडा इज ऑलमोस्ट डन ना अंजली. डन. आंबाडा डन. बापरे, इथे पटपट आवरायच्या नादात मी काय केलंय बघा. पटपट आवरायच्या नादात इथे आरशासमोर एवढा पसारा झालाय. आणि ही मी नाही अंजली जोवर हेअर करते तोवर पटपट मी जरा हे आवरून घेते नाही का. बोल अंजली. हो ते आपण तसं केलेलं तसंच करायचं. एक छान आयडिया आम्हाला सुचली बाय द वे, ती आम्ही तुम्हाला दाखवतो. दाखव सगळ्यांना तू काय करतेस. ती गुलाबाच्या फुलाच्या सगळ्या पाकळ्या तिने काढल्या. त्या एक एक पाकळीत एक एक इनविजिबल पिन तिने दाखवते तुम्हाला. काय अशी छोटीशी पिन असते ती प्रत्येक पाकळीत घुसवली आणि ते सी असं हे बघा. ही ती पिन आहे. ही प्रत्येक पाकळीत तिने घुसवली आणि वरच्या बाजूने त्या पाकळ्या लावल्या आणि खालच्या बाजूने असा हेवी गजरा लावला आणि असा आम्ही एक लुक क्रिएट केलेला आहे. बघा आता अंजली काय करताय. सी एक मिनिट. तुला मेकअप वाला आला? माझा मेकअप मीच करते. थैंक यू. पपीना जी मेरे लिए चाय लेके आए हैं. अभी मैंने बोला कि चाय नहीं पिया है, गाड़ी में पेट्रोल ही नहीं गया है तो गाड़ी चालू कैसे होगी. पण हा एक छान चहा आलाय. आता जोवर अंजलीची ही कलाकुसर पूर्ण होत नाही तोवर आपण
चहाची चुस्की मारूया. अजून बरंच काम बाकी आहे. बरंच नाही आहे खरं. आयलायनर आणि मस्कारा लावायचा बाकी करेन. आधी जरा घोटभर चहा पिऊया, बघूया आमच्या दादांनी चहा कसा बनवला. चहा छान करतात ते. आणि ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाची चहाची एक टेस्ट असते वेगळी. आणि ती आपण घरी चहा करतो तो चहा एक वेगळ्या चवीचा होतो. तो माझा तर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चवीचा होतो. मी पुण्याला गेले की पुण्याच्या घरात एक वेगळ्या चवीचा चहा माझ्या हाताने बनतो आणि आता ठाण्याच्या घरात एक वेगळ्या पद्धतीचा चहा माझ्याकडून होतो. ते काय त्याचं काय असं रॉकेट सायन्स तसं नाही आहे वेगळं, पण तरी असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळाच चहा होतो. काय माहिती नाही. आता आम्ही आमचा सेट सोडून आज आम्ही बाहेर आलोय आउटडोर शूटला. आता आज चहाची चव थोडी वेगळी लागणार आहे. पण दॅट रिमाइंड्स मी कसा चहा पिते किंवा मला कशा प्रकारचा चहा आवडतो, माय कप ऑफ टी बघायला जर तुम्हाला आवडणार असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मला लिहून कळवा. माझी चहाची रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल का? तो माझ्या किचन मधला पहिला व्लॉग असेल. एक्साइटेड. सो तुम्हाला माझी चहाची रेसिपी बघायची असेल तर कळवा मला. तसं मी तुमच्या आज्ञेखातर शूट करेन आणि तेवढंच मलाही एक नवीन ब्लॉग करायला मोटिवेशन मिळेल आणि तसा मी ब्लॉग करेन. आता अशा प्रकारे हे जे गुलाबाच्या पाकळ्या तिने पिनात घुसवल्या होत्या त्या माझ्या आंबाड्यात घुसवण्याचं कार्य अंजलीने हाती घेतलेलं आहे. ते अंजलीच तुम्हाला दाखवू शकेल मागून. ते तिचं कंप्लीट झालं की अंजली दाखवेल. स्क्रिप्ट ही आलेली आहे. ज्या स्क्रिप्टमध्ये नंदिनी काव्या आणि पार्थ काव्या असा सीन आहे. हा मी स्क्रिप्ट ही वाचली पाहिजे. अजूनही मी हा पसारा आवडला नाही. आवडते. चहा प्यायले ना की सगळं मोटिवेशन मला मिळतं. अंजली काय करतेयस? आता ती गजरा क्रिएटिव्हिटी करतेय. गजरा क्रिएटिव्हिटी काय करणार आहेस तू? दाखव सगळ्यांना. तू गजरा ठीक दिसावा ह्याच्यासाठी एक काय म्हणतात त्याला, जुगाड आहे आमच्या अंजलीकडे. तो तू कसा करते? नाही 3 होते 3 नाही ते 3 टर्न्स होते. असे नाही असं केलं होतं. अंजलीच विसरली तिने काय केलं होतं. सो हा असा मोठा गजरा आहे ना, तो तिने असा 3 लेयर फोल्ड केला. हा सीन ह्याच्या आधीचा सीन आम्ही शूट केलेला आहे, त्याच्यामुळे ती कंटिन्युटी आम्हाला मेंटेन करायला लागणार आहे. असा थिक दाखव, असं थिक करायचं आणि खालच्या बाजूने तो गजरा लावायचा. त्याच्यामुळे एक छान हेवी गजरा लुक आपल्याला मिळतो. कुछ इस तरह. अंजलीनेच आता कॅमेरा हातात घेतला आणि आता मी लायनर करतेय. अंजली विश मी लव. मला रोज टेन्शन येतं अगं लायनर करायचं. तो व्यवस्थित येईल की नाही माझ्याच्याने.
पेस्ट करायला जमलं असतं ना खूप बरं झालं. सी जमलं. कॉपी पेस्ट भारी झालं असतं ना काम. मी नेहमी असं अर्ध्यातनं हा लाइनर कंप्लीट करते आणि मग इथे लाइनर करते. ये मेरी पद्धत है गाइस. खुश झालं बा. little finishing and then हे डोळ्यांचे पंख मी थोडा बोल्ड लाइनर करते मोठा. या डोळ्याचा पंख आणि इथे मला एक पेड आहे जे मी रोज हायलाइट करत असते. कारण मला तो आवडतो. ते हायलाइट करावेत आपण. काय वाटतं तुला? हो ना. म्हणजे तीळ झाकतात असं करून चालणार नाही. ब्युटी स्पॉट्स असं आपण त्याला म्हणू शकतो. आता हे काय राहिले लिपस्टिक. लिपस्टिक कुठली लिपस्टिक लावली मी? ब्लॅक. थँक्यू. अशी माझी टीम मला रोज मदत करत असते. हीच लिपस्टिक मी लावली आहे जी मी रोज लावते. हेझलनट स्विस ब्युटीची. स्विस ब्युटीचीच आहे ना? हां, स्विस ब्युटीची. लिपस्टिक लावून झालेली आहे. पटकन कलर बारचा झूम अँड वूश मस्करा, कारण तो वॉटरप्रूफ आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. सो नो रिस्क ॲट ऑल. पटकन मी मस्करा लावून घेतो. नो डन, नो डन. ह्यांच्या बाजूला पण मस्करा लावायचा आहे. आता डन. आता मेकअप पैकी ऍक्च्युली टिकली लावणं बाकी आहे. टिकली मी कुठली लावली होती? चंद्रकोर. कुठली चंद्रकोर? टिकली ही लावून झालेली आहे. म्हणजे माझा मेकअप आता कम्प्लीट झालाय. थोडंसं काजळ पण लागतेच. कसं जरा साधं बेसिक मेबेलिन कोलॉसिल काजळ. माझा आरसा. दिस इज माय क्यूट आरसा. ह्या आरशामुळे मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात आजकाल. हा आरसा खूप लोकांना आवडतोय. सेट एकदम लाईट. माझी वॉटर लाईन म्हणजे वॉटर लाईनच आहे. तिथे काजळ काहीही केल्या बसतच नाही. पण माझी हौस
म्हणून मी जरासं काजळ लावते. काजळही लावून झालंय आणि आता जरासं एक्स्ट्रा काहीतरी करायला म्हणून मी आज कुछ तो अलग करना चाहिए ना साडी बिडी. तर आज मी काय करणार आहे, तर मी हाच हायलायटर लावणार आहे. ह्याच्यातला हा हायलायटर ज्यादा नहीं लगाने का है, लेकिन हल्का हल्का लगाने का है. थोड़ा सा आणि आता बोटावरच घेऊन मी थोडंसं डोळ्याला पण डन. आता साडी नेसली की मी, म्हणजे साडी नेसली आणि दागिने घातले की मी नखशिखांत वटपौर्णिमेसाठी रेडी होणार आहे. सो तो लुक मी तुम्हाला चेंज केल्यानंतर दाखवते. मी राईट अंजलीने काय ही आयडिया मला खूप आवडली आहे. ही तुम्ही इम्प्लिमेंट करा, पण तुमच्याकडे करून द्यायला अंजली नसेल तर तुमचं तुम्हाला करायला लागेल. सो हे असं आम्ही हेअर आणि मेकअप करून तयार आहोत. आता पायल द कॉस्ट्युम असिस्टंट आली की आम्ही चेंज करू आणि मग आम्ही तुम्हाला पूर्ण लुक दाखवू. साडी नेसून, दागिने घालून, हेअर मेकअप करून, सगळं करून मी फायनली रेडी झालेले आहे. मी माईक लावायचा आहे, पण तो स्क्रीन लागेल तेव्हा मी माईक लावेन आणि स्क्रिप्ट पण वाचायची. चहा पिऊन झालाय. अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे काव्या आणि पार्थच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी. खूप दिवसांनी मी साडी नेसली आहे. महावटपौर्णिमेला मी साडी नेसली होती, पण आपल्या सिरियल मध्ये लग्नानंतर होईलच प्रेम सिरियल मध्ये काव्याने खूप दिवसांनी साडी नेसली आहे, छान तयार झाली आहे लग्नानंतर. सो असं आहे. तर आता आम्ही जाऊन काव्या आणि पार्थची वटपौर्णिमा साजरी करणार आहोत. आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे ही साडी, हा ब्लाऊज माझा आहे. मला खरंच सांगते प्रामाणिकपणे, माझ्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी मला माझं काहीतरी, माझ्या वॉर्डरोब मधलं काहीतरी वापरायला खरंच खूप आवडतं. जेव्हा मी अप्पूचं कॅरेक्टर करत होते, ठिपक्यांची रांगोळी मालिका करत होते, तेव्हाही माझ्या लास्ट एपिसोडला, ठिपक्यांची रांगोळीच्या लास्ट एपिसोडला आम्ही बारसं केलं होतं बाळाचं. त्या एपिसोडमध्ये मी जी साडी नेसली आहे ती माझी साडी आहे, कारण ती माझ्याबरोबर राहील आणि मला कायम ती एक आठवण राहील, ते स्मरणात राहील की ह्या एपिसोडला मी माझी साडी नेसली होती किंवा ही अप्पूसाठी वापरलेली साडी होती. त्यामुळे मला माझे कपडे वापरायला आवडतात. आणि ही जी वटपौर्णिमा आहे ती खूप तशीच खूप स्पेशल आहे. काव्या पहिल्यांदा तिच्या मनापासून रेडी झाली आहे आणि ती वडाला फेऱ्या मारणार आहे, तेही दस्तूर खुद्द आमच्या आर्किटेक्ट भोक्याबरोबर, आमच्या देशमुखांबरोबर. आता ते रेडी झालेत का? ते अजून रेडी झालेले नाहीये. आता मी जाऊन त्याला चिडवणार पण आहे. पण आता आम्ही वडाच्या झाडाभोवती काय काय करणार आहोत, तिथे शूट करताना काय काय मजा करणार आहोत, ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला माझा पुढचा ब्लॉग बघायला लागेल, कारण हा ब्लॉग ऑलरेडी आम्ही खूप मोठा केलाय. सो ते जर बघायचं असेल तर तुम्ही माझा ह्याच्या पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ज्ञाना ब्लॉग्स. आणि हा ब्लॉग कसा वाटला तेही खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. हा लुक कसा वाटला तेही खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली आहे, जसं मी रोज म्हणजे सेटवरचा
माझा कुठलाही व्लॉग 1 कप चहाने सुरू होतो, ती माझी चहाची रेसिपी तुम्हाला बघायची असेल, माय कप ऑफ टी, तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. हे आपण ह्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच बोललोय. सो येस, असा होता हा ब्लॉग. होप यू लाईक इट आणि आमची मजा मस्ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा नक्की. बाय बाय.